श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की श्री गुरुचरित्र वाचल्याने काय होते. श्री गुरुचरित्र वाचल्यावर आयुष्यात असे चमत्कार होतात ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. श्री गुरुचरित्र वाचल्याने मन, बुद्धी आणि आत्म्यावर अत्यंत सकारात्मक व दिव्य परिणाम होतात. श्री गुरुचरित्र हा केवळ एक ग्रंथ नसून तो एक आध्यात्मिक मार्गदर्शक आहे, जो जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती देतो आणि आत्मिक शांतीचा मार्ग दाखवतो. श्री गुरुचरित्र वाचल्याने सर्वप्रथम मनाला शांती मिळते. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात मन अनेक चिंतांनी भरलेले असते. अशा वेळी श्री गुरुचरित्रातील पवित्र कथा, संतांच्या लीला आणि त्यांच्या उपदेशांचे स्तवन केल्याने मनातील अस्वस्थता हळूहळू कमी होते. शब्दांमध्ये एक प्रकारची दिव्यता असते जी मनाला शांत करते आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. याशिवाय श्री गुरुचरित्र वाचल्याने श्रद्धा आणि भक्ती वाढते. अनेक वेळा जीवनात अडचणी आल्यावर आपला विश्वास डळमळीत होतो, पण श्री गुरुचरित्रातील अनुभव आणि चमत्कारिक कथा आपल्याला सांगतात की जर आपण श्री दत्तगुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवली तर कोणतीही अडचण पार करता येते. त्यामुळे मनात दत्तगुरूंबद्दल प्रेम, आदर आणि विश्वास अधिक दृढ होतो. श्री गुरुचरित्र हे आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे दीपस्तंभ आहे. जीवनात अनेक वेळा योग्य आणि अयोग्य यामध्ये फरक ओळखणे कठीण होते. अशा वेळी श्री गुरुचरित्रातील शिकवण आपल्याला नैतिकता, संयम आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. हा ग्रंथ आपल्याला शिकवतो की चांगल्या कर्मानेच जीवन सुंदर बनते. श्री गुरुचरित्र वाचल्याने पापांचा नाश होतो असे मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या पवित्र ग्रंथाचे वाचन केल्याने मन शुद्ध होते आणि पूर्वी केलेल्या चुकीच्या कृतींचा परिणाम कमी होतो. त्यामुळे व्यक्तीमध्ये आत्मपरीक्षणाची भावना निर्माण होते आणि तो आपले जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतो. यासोबतच श्री गुरुचरित्र वाचनाने आत्मिक प्रगती होते. हा ग्रंथ केवळ बाह्य जगाबद्दल नाही तर आत्म्याच्या प्रवासाबद्दल देखील मार्गदर्शन करतो. नियमित वाचन केल्याने मनुष्याला स्वतःची ओळख पटते, जीवनाचा खरा अर्थ समजतो आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते. हे एक प्रकारे आत्म्याला परमेश्वराशी जोडणारे साधन आहे. श्री गुरुचरित्र वाचल्याने संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते. जीवनात अनेक अडथळे, दुःख आणि अपयश येतात, पण या ग्रंथातील कथा आपल्याला शिकवतात की प्रत्येक संकट हे तात्पुरते असते आणि श्रद्धा व धैर्याने त्यावर विजय मिळवता येतो. त्यामुळे मन अधिक मजबूत आणि स्थिर बनते. श्री गुरुचरित्राचे वाचन केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. ज्या घरात नियमितपणे या ग्रंथाचे वाचन होते त्या ठिकाणी शांती, समाधान आणि आनंद टिकून राहतो. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपाही वाढतो. त्यामुळे कुटुंबातील वातावरण
अधिक आनंदी आणि पवित्र बनते. तसेच श्री गुरुचरित्र वाचल्याने जीवनात शिस्त आणि नियमबद्धता येते. या ग्रंथाचे पारायण करताना काही नियम पाळावे लागतात, जसे की वेळेवर वाचन करणे, स्वच्छता राखणे आणि मन एकाग्र ठेवणे. या सवयी हळूहळू आपल्या दैनंदिन जीवनातही येतात आणि व्यक्ती अधिक शिस्तबद्ध बनते. शेवटी श्री गुरुचरित्र वाचल्याने मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो. हा ग्रंथ आपल्याला संसारातील मोहमाया सोडून परमेश्वराकडे वळण्याची प्रेरणा देतो. श्री दत्तगुरूंच्या कृपेने आत्म्याला शांती आणि समाधान मिळते आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनते. श्री गुरुचरित्र वाचणे म्हणजे केवळ वाक्य वाचणे नाही, तर एक दिव्य अनुभूती घेणे आहे. हे मनाला शांतता, आत्म्याला उन्नती आणि जीवनाला योग्य दिशा देते. त्यामुळे प्रत्येकाने श्रद्धेने आणि विश्वासाने श्री गुरुचरित्राचे वाचन करावे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.